हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पवन सुत हनुमान की जय. स्वानंद सुख निवासी सद्गुरु स्वामी गणेशनाथ महाराज, सद्गुरु स्वामी अरविंदनाथ महाराज. वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी, जय जय रघुवीर समर्थ. नमो विशद बोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा, पराप्रमय प्रमदा विलासिया, नमो संसार तम सूर्या अपरमित परमवीर्या, तरुण तरतुर्या लालन लीला, नमो जगत खेल पालना मंगलमणि निधाना, सज्जन मन चंदनाराध्य लिंगा, नमो चतुर चित्त चकोर चंद्र आत्मानुभव नरेंद्र, स्मृती सार समुद्रा मन्मथ मन्मथा, नमो सुभाव भजन भांजना भवेत कुंभ भंजना, विश्वदभुवना श्री गुरुराय, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मनुष्याकृती राघवे ख्याती केली, शिळा शिखरे सागरी तारेली, तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळी रक्षिले निर्जीवा कागदासी, महाराज हा जन्मला मृत्युलोकी, तुझी उपमा नाढळे अलोकी, भवसिंधुसी बांधिला से तुझेणे, अनाथा दिना कारणे तू कयाने, तुका भासला मानवी वेशधारी, परिहा लीला विग्रही निर्विकारी, स्वये श्री हरी व्यापकू सर्व जीवा, तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा, दया पूजले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनु मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली. पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. रामकृष्ण हरी. आजच्या प्रवचन रूपी सेवेसाठी आज ही सेवा माझ्याकडे आली. जसे रघुनाथ फाउंडेशन संचलित वशिष्ठ गुरुकुल हा जो प्रवचनाचा जो काही कार्यक्रम आपण दर दिवशी या ग्रुपवर करतो, फार चांगला कार्यक्रम आहे. कारण काय, प्रत्येक मनुष्य जेव्हा कामधंदा करून जेव्हा घरी येतो तेव्हा ती 1 तास त्याला जो काय प्रवचनाचा जो काळ मिळतो तो परमार्थच्या साधकाला पुढे नेतो. कारण काय, तो परमार्थ दिवसभर करू शकत नाही, पण ते 1 तासामध्ये रात्री जरी 9 ते 10 त्याला जरी टाइम मिळाला तर तो त्याप्रमाणे त्या कार्यक्रमाचा त्याला चांगलाच फायदा होतो आणि त्याची प्रगती होते. आणि वशिष्ठ गुरुकुल या आपल्या ग्रुपमध्ये काय झालंय की प्रत्येकाला एक व्यासपीठ मिळालेलं आहे. नवीन नवीन लोक आपण इथे या ग्रुपवर येऊन आपले प्रवचन सेवा वगैरे रुजू करतायत आणि त्यांनी आपली पण प्रगती होते आणि सगळ्यांना त्याचं ज्ञान मिळेल. तर आजची ही जी आपली प्रवचन रूपी सेवा ही आपण गातेवर करतोय. कारण गेल्या आठवड्यामध्ये राजकुमार महाराज घोंगडेंनी अभंग गातेमधले 144 अभंगापर्यंत आपली सेवा झालेली आहे. आता आपली पुढचा अभंग जो तुकोबारायांनी दिलेला आहे, करणे ते देवा, 145वा अभंग आहे. करणे ते देवा हेची एक पावे सेवा,
अवघे घडे येणे सांग, भक्त देवाचे ते अंग, हेची एक वर्म, काय बोलिला तो धर्म, तुका म्हणे खरे, खरे त्रिवाचा उत्तरे. तुकोबाराय आपल्याला या अभंगामधनं काय सांगतात की देव आणि संत हे दोन नाही आहेत, त्यांच्यात द्वैत नाही, अद्वैत आहे, एकच आहे. देव आणि संत हे एक आहे. देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत आपण जरी वेगळे बघत असू, आपण समजतो की देव कुठेतरी लांब आहे, पण देव लांब नाही, देव आपल्या जवळच आहे. आपल्या अंतरात्मामध्ये जो देव बसलेला आहे त्याची आपल्याला ओळख करून घ्यायची. संत देव काय करू शकत नाही ते संत करतात. काय असतं, देव या भूतलावर प्रत्येक वेळा अवतार घेतो. आपल्याला प्रत्येकाला माहित आहे की भगवंताचे 10 अवतार झालेले आहेत. तसे भागवतामध्ये 24 अवतार सांगितले आणि त्या 24 अवतारापैकी 10 मुख्य अवतार सांगितले. या 10 अवतारामध्ये प्रत्येक वेळा देव कशासाठी येतो की देव म्हणतो की चक्र गदा घेऊदी, चक्र गदा हाती, हाची धंदा करतो, भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाची संवाद. भक्ताचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनाचं संहार करण्यासाठी भगवान परमात्मा या भूतलावर येतो. पण या भूतलावर आल्यानंतर त्याला त्याचं काम झालं की तो परत अवतार संपून परत जातो. पण या भूतलावर फक्त सज्जन आणि दुर्जन एवढेच आहेत का? तर तुम्ही आम्ही बघितलं, आपण स्वतःला सज्जन पण म्हणू शकत नाही, आपण दुर्जन पण म्हणू शकत नाही. आता आपण कोणाला म्हटलं की सज्जन कोणी, हात वर करा, कोणी हात वर करणार नाही. कारण का की सज्जन आपण स्वतःला सज्जन म्हणूच शकत नाही. आणि जरी आपण म्हटलं तरी जो कोणी माणूस म्हणेल की मी हात वर करून मी सज्जन आहे, तो सर्वात मोठा दुर्जन असेल. कारण जो सज्जन माणूस आहे तो कधी म्हणणार नाही की मी सज्जन आहे. त्याप्रमाणे सज्जन आणि दुर्जन या दोन्हीपैकी भगवंत यांच्यासाठीच अवतार घेतो. आता आपण सज्जनही, धड सज्जनही नाही, धड दुर्जनही नाही. मग आपण कसे कुठे बसतो? तर आपण मध्ये आहोत. सज्जन आणि दुर्जनाच्या मध्ये आपण आहोत. आपण सज्जन पण नाही, दुर्जन पण नाही. मग अशा लोकांचा उद्धार करण्यासाठी काय करायला पाहिजे? भगवंतांनी विचार केला की असे जे मधले लोक आहेत, जे तुमच्या आमच्या सारखे, जे या मृत्यू लोकांमध्ये आपण जन्म घेतलेले आपण साधक मंडळी, यांचं कसं काय उद्धार होणार? म्हणून भगवंतांनी काय विचार केला की मी संतांचा रूपाने अवतार घेतो आणि यांचा उद्धार करतो. आता भगवंताचं काम काय? भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संवारी. भगवान काय करतात? एक तर त्याला रक्षण करणार किंवा त्याला मारून टाकणार. पण संत तसंच करत नाही. संत त्या दुर्जनाला मारत नाही, पण त्याच्यातला तो दुर्जनपणा आहे तो घालवतात. संत काय करतात? हेची अम्मा करणे काम, बीज वाढवावे नाम. संत या नामाचं बीज वाढवण्यासाठी आलेले. किंवा तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवानू, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव. प्रत्येक युगामध्ये आपल्या या मृत्यू लोकांमध्ये 3 प्रकारचे आहेत लोक, जन, जड आणि जीव. आता जीवांचा उद्धार कसा केला संतांनी? आपल्याला माहिती आहे माऊलींनी कसा उद्धार केला. जीवाचा उद्धार केला म्हणजे त्या रेड्याच्या मुखातून वेद बोलवले, हा जीवाचा उद्धार झाला. जनाचा उद्धार झाला. जनाचा उद्धार कसा झाला? तुमच्या आमच्यासारखे जे जन आहेत त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी, हरिपाठ हे जे ग्रंथ आपल्याला दिले, ह्याच्यातनं आपला उद्धार केला. आणि जन जडाचा उद्धार कसा केला असेल तर जडाचा उद्धार म्हणजे जी भिंत चालवली, माऊलीने जी भिंत चालवली, त्या भिंत जड आहे, त्या जडाचा उद्धार पण माऊलीने केला. तसं या संतांनी काय केलंय की या भूतलावर येऊन या प्रत्येकाचा उद्धार करण्यासाठी देवानी संतांच्या रूपामध्ये देव आलेले. देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. आता आपण बघू तुकोबाराय आणि माऊली हे देव आपण म्हणतो की देवाचाच अवतार आहे. आपण सगळे मान्य करतो कारण आपण देवाचाच अवतार मानतो. का? कारण माऊलींना काय म्हटलेलं आहे? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आणि माऊलींच्या आरतीमध्ये पण आपण म्हणतो, लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. म्हणजे पांडुरंगाचाच अवतार ज्ञानेश्वर माऊली आहेत. आणि तुकोबाराय कसं आहे? तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वर
तळणी मस्तकी ठेवले. तर प्रत्येक संत जे आहेत ते देवच आहेत. देव संताच्या रूपामध्ये इथे येतो आणि प्रत्येकाचा उद्धार करतो. आता तुकोबा या अभंगामध्ये सांगतात, करणे ते देवा हेची एक पावे सेवा. आता तुम्ही आम्ही भगवंताची सेवा करतो, त्याप्रमाणे आपल्याला संतांची सेवा करायची. भगवंताला काय आवडतं की भगवंताला भगवंताची सेवा केलेली तेवढी आवडत नाही, पण संतांची सेवा केली ना भगवंताला फार आवडतं. भगवंत काय म्हणतात की तुम्ही माझी सेवा केली नाही तरी चालेल, पण तुम्ही संतांची सेवा करा. आता समजा एखाद्या घरी आपण आपल्या घरी आहोत आणि सकाळी आपल्याकडे एक साधू आले, संत आले आणि त्यांच्यावर देव पण आपल्या घरी आले. तर सर्वात पहिले आपण पूजा कोणाची करणार? तर एखादा माणूस म्हणेल नाही देव आपण देवाची पूजा नेहमी करतो, तर देवाची पूजा करावी. ते चुकीचं आहे. देवाला ते पटणार नाही, देवाला आवडणार नाही. देव काय म्हणतात की तुम्ही संतांची पूजा आधी करा आणि मग माझी करा. कारण देव नंतर आहेत, संत आधी आहेत. कारण आपल्याला कसं आहे, आपल्याला देव आधी कळलंच नाही. आपल्याला देव दाखवणारे कोण संत आहे आणि हे संत आपल्याला देवाची ओळख करून देतात. आपण या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आल्यानंतर आपल्याला पहिलं देव काय काहीच माहिती नव्हतं, संत काय माहित नाही. आईच्या उदरामध्ये जेव्हा आपण जन्माला आलो, आईच्या उदरामध्ये होतो, तेव्हा आपण भगवंताचं नामस्मरण करत होतो आणि त्या उदरामधनं आपण बाहेर आल्यानंतर मायेमध्ये पडल्यानंतर आपण त्या भगवंताचं नामस्मरण जे काय करत होतो आतमध्ये ते विसरून गेलो. आणि ते जे नामस्मरण आपण जे विसरलो ते आपल्याला आठवण करण्यासाठी संत म्हणजे सद्गुरू आपल्याला ते नाम आठवून देतात. ते नामाचं आपण आठव करण्यासाठी सद्गुरू आपल्याकडे, आपल्या सद्गुरूंची भेट होते आणि आपण त्या सद्गुरूंकडे गेल्यानंतर भगवंताची ओळख आपल्याला सद्गुरू करून देतात. म्हणून देवाच्या आधी आपल्याला संतांची भेट पाहिजे. आपण देवाला नंतर ओळखतो. देव ही बघायची वस्तू नाही किंवा हे नाही, देव ही ओळखायची वस्तू आहे. देवाला ओळखणं हे मेन आहे. मुख्य काय आहे की देवाला ओळखणं आहे, देवाला पाहणं. कारण ह्या मृत्यू लोकांमध्ये आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला देवाचं दर्शन होईल किंवा देवाला बघू हे सांगता येत नाही, पण संतांचं दर्शन आपल्याला पावलोपावली होईल. प्रत्येक संतांचं दर्शन म्हणजे काय, संतांनी जे काही भांडार निर्माण करून ठेवलंय, ज्ञानेश्वरी म्हणा, गाथा म्हणा, एकनाथी भागवत, हे जे ग्रंथ आहेत ते संत रूपामध्येच आहेत. संत रूपामध्ये संत वाङ्मय जे आहे ते आपल्याला त्यामध्ये त्यांचंच आपल्याला दर्शन होतं. ह्या जे काही ग्रंथ आहे ते ग्रंथ फक्त वाचण्यापुरते नाही आहेत. हे ग्रंथ आपण वाचताना आपण त्यांच्याशी बोलायचं असतं. संतांशी आपण बोलतो, संत आपल्याशी बोलतात. जेव्हा आपण हे ग्रंथ वाचतो, सकाळी समजा ज्ञानेश्वरी वाचतो, एकनाथी भागवत वाचतो, गाथा वाचतो, त्यावेळेला आपण असं विचार करायचं की आपल्या समोर ज्ञानेश्वर माऊली आहे, संत तुकोबाराय आहेत, एकनाथ महाराज आहेत. हे आपल्याशी बोलतात आणि ते जे त्यांनी जे त्यांचं जे उच्चिष्ट आहे, हे ग्रंथ म्हणजे काय, त्या संतांचं उच्चिष्ट आहे आणि ते आपण सेवन करतो. त्याप्रमाणे तुकोबाराय सांगतात, करणे ते देवा हेची एक पावे सेवा, अवघे घडे येणे सांग, भक्त देवाचे ते अंग. भक्त आणि देव हे वेगळे नाही, एकच अंग आहे. तुकाराम महाराजांनी पण सांगितलंय की तुका म्हणे एकच अंग, असं एक त्यांनी प्रमाण दिलेलं आहे की देव आणि भक्त हे वेगळे नाही, दुजा नाही भाव. देव आणि भक्त हे वेगळे नाही आहेत, ते एकच अंग आहेत. आणि एकच अंग असल्यामुळे काय होतं की आपल्याला त्यांची जी सेवा करायची आहे तेच हेची एक वर्म, काय बोलिला तो धर्म. म्हणजे आपला धर्म काय की हेच वर्म, देव आणि भक्त हे एकच आहे हे समजणं हे आपलं वर्म आहे, असं तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे खरे खरे त्रिवाराचा उत्तरे. तुकाराम महाराज म्हणतात की ह्या तीन, हे जे मी सांगतो हे सत्य आहे, खरं आहे आणि हे 3 वेळा सांगतात. एखादी गोष्ट आपण जर 3 वेळा सांगितली म्हणजे त्या 3 वेळा सांगितल्यामुळे त्याच्यात काय होतं की त्या विषयाला जास्त खरेपणा आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात की खरं आहे, खरं आहे, 3 वेळा सांगितले. असं या अभंगाचं थोडक्यात आपण चिंतन केलं. आता पुढचा अभंग आहे, मागे नेणपणे घडले ते क्षमा, आता देतो सीमा करोनिया.
परनारीचे ज्या घडले गमन, गावितो वदन जनर निरत, उपदेशावरी मन नाही हाती, तो आम्हा पुढती पाहू नये, तुका म्हणे साक्षी असो द्यावे मन, घातली ते आण पाळावया. तुकोबारे सांगतात की आजपर्यंत अजाणपणे तुमच्या हातून भरपूरसे असे दोष घडले असतील, पण ते दोष आपण धरून बसून चालणार नाही. तुकोबारे सांगतात आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. जेव्हा तुम्हाला कळलं की आपल्याला भगवंताची भक्ती करायची, तर आधीच सगळं काय झालेलं असेल ते विसरून जा आणि तुम्ही लगेचच आत्ता म्हणजे काय, लगेच आता याच्यानंतर, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. सकाळांचे पायी माझा दंडवत, सकाळांच्या पायी माझं दंडवत. तुकोबारे सांगतात की सगळ्यांच्या पायावर माझी दंडवत घालतो. का? की संत तेवढ्या खालच्या लेवलला येतात, तेवढे नम्र होतात. नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता. ज्यांच्या अनंताचं त्यांनी आपल्या हृदयामध्ये कोंडलेलं आहे, तो माणूस नम्र होतो. आणि तो नम्र झाल्यानंतर काय करतो, तुकोबारे सांगतात की तुम्ही आजपर्यंत कितीतरी दोष झाले असतील तुमच्या हातून, ते सगळे दोष तुम्ही विसरून जा आणि माझ्याकडे या आणि मी जे सांगतो ते करा. कारण तुम्ही आतापर्यंत जे काही हातून तुमच्याकडनं झालेले असतील, तुम्ही भक्ती केल्यानंतर, तुम्ही भक्तीला लागल्यानंतर तुम्हाला आता ती क्षमा आहे. म्हणजे तुम्ही आता जी भक्ती करताय त्या भक्ती मार्गामध्ये आल्यानंतर तुम्हाला क्षमा आहे. आता भक्ती मार्ग म्हणजे काय, की तसे 9विधा भक्ती आहे. त्या 9विधा भक्तीमध्ये पहिली जी भक्ती आहे त्याला श्रवण भक्ती म्हटलेलं आहे. आता जे आपण जे करतो श्रवण, ह्याला श्रवण भक्ती हे मुख्य आहे, श्रेष्ठ आहे. आणि ह्या भक्तीमध्ये तुम्हाला तुमचा उद्धार करून घेता येतो. म्हणून भगवंतांनी सांगितले की तुम्ही श्रवण करा, जास्तीत जास्त कथा कीर्तन ऐका आणि त्याच्यातनं काय होईल, तुमचा त्याच्यामध्ये तुमचं मन जे काय आहे ते मन तुमचं अंतःकरण होईल. आपलं मन अंतःकरण शुद्ध नसल्यामुळे काय होतं की आता एखादी समजा आरसा असेल, तर आरसा आपण पुसलाच नाही तर त्याच्यावर काय होतं, धूळ साचते. आणि ती धूळ साचलेली असते, ती आपण एकदा साफ केल्यानंतर परत आपलं ते प्रतिबिंब त्याच्यात व्यवस्थित दिसतं. जर आपण ती धूळ काढली नाही तर आपलं प्रतिबिंब दिसणार नाही. त्याप्रमाणे त्या आपल्या ज्या चित्तावर जेवढ्या किती जन्म आपल्या आधी झाले, जे 84 लक्ष योनी आपण जे फिरून आलो, त्या प्रत्येक योनीमध्ये आपण जे जे काही पाप केलेली असतात, ते पापाचा आपल्या ज्या चित्तावर जी घाण बसलेली आहे, की आपल्याला ती घाण निघून जाण्यासाठी काय करायला आहे, आपण संतांची संगती करायला हवी. संतांच्या संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंते. माऊली आपल्या हरिपाठामध्ये सांगतात की संतांच्या संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंते. म्हणजे तुम्हाला ह्या हरीचं तुम्हाला दर्शन जर व्हायचं असेल, तुम्हाला संतांची संगत, संतांच्या संगतीशिवाय आपल्याला काहीच कळणार नाही. पण सत्संग हा आपला घडलाच पाहिजे आणि हे आपलं फार मोठं भाग्य आहे की या ग्रुपमध्ये आपल्याला सतत सत्संग घडतोय. रोज आपण सत्संगाला येतो आणि आपल्या त्या सत्संगामध्ये वाढ होत. पण तुकोबारे सांगतात की तुम्हाला जर भक्ती मिळाल्यानंतर तुम्हाला आता क्षमा आहे. तुम्ही जे काही दोष केलेले असतील, ते दोष झाले असतील, ते तुम्हाला त्या दोषामधनं तुम्हाला क्षमा करता येईल. पण ते क्षमा मिळाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, एवढं पुढे आता काय मर्यादा घालून देतात. तुकोबाराय काय करतात, सांगतात की तुम्हाला एक मर्यादा घालून देतो. आणि ती मर्यादा कसली, तर तुम्ही जरी आता जे दोष झालेले असतील ते दोष तुम्ही सोडले, तुमचं भक्ती मार्गामध्ये लागले आणि परत जर तुम्ही त्या दोष तुमच्याकडे आले आणि तर ते तुम्ही कोणालाही तोंड दाखवायची तुम्हाला दाखवता येणार नाही. असं म्हणतात, तीही करून तोंड दाखवील त्याला आईशी गमन घडले असे समजावे. म्हणजे तुम्हाला जे दोष जे घडले असतील त्या दोषापर्यंत जर बाहेर पडायचं असेल तर भक्ती मार्ग हा तुमचा श्रेष्ठ मार्ग आहे. आणि ह्या भक्ती मार्गामध्ये आल्यानंतर तुमचं पूर्वीचे जे काही दोष असतील ते दोष निघून जातील आणि तुम्हाला ती क्षमा मिळतील. असं तुकोबाराय आपल्याला ग्वाही देऊन सांगतात. पण तुकोबाराय सांगतात तुका की आम्ही घातलेली शपथ बरोबर पाळली जाण्याकरता आपले मन तुम्ही नेहमी साक्ष ठेवले पाहिजे. म्हणजे काय, की आपलं जे मन आहे या मनाने आपण एकदा ठरवलं ती साक्ष. एकदा त्या मनाने ठरवलं की आपल्याला हे करायचंय
तर आपण तेच करायला पाहिजे, म्हणजे भगवंताची भक्ती करायला पाहिजे. तसं या अभंगामध्ये थोडक्यात तुकोबाराय सांगतात की तुम्ही जे काही तुमचे दोष झाले असतील ते दोष तुम्ही विसरून जा. आता आपण जर बघितलं तुकोबारायांच्या चरित्रामध्ये जर आपण जर बघितलं की जेव्हा रामेश्वर भट्टांनी तुकोबारायांना त्यांचे जे अभंग आपले गाथा बोडवली आणि त्यावेळी त्यांच्याकडनं मोठा जो अपराध घडला आणि त्या अपराध घडल्यानंतर ते जेव्हा आळंदीला चालले होते, आळंदीला जाताना मध्ये त्यांना अनगडशाह बाबांची अनगडशाह बाबांचं तिथे हे होतं, झोपडी होती आणि त्यांच्या इथे विहीर होती. त्या विहिरीमध्ये लोक ते विहिरीचे पाणी पित होते. त्या अनगडशाह बाबांनी काय सांगितलं की तू या विहिरीमध्ये आंघोळ करू नको. आता रामेश्वर भट्टांना त्यांच्या संध्या करायच्या असतात, 3-6 वेळा संध्या असतात, त्यामुळे ते संध्याकाळी गेले आणि त्या विहिरीमध्ये आंघोळ करण्यासाठी गेले. पण आंघोळ करण्यासाठी जाताना त्या अनगडशाह बाबांनी सांगितलं तू या विहिरीमध्ये जाऊ नको, कारण या विहिरीचं पाणी लोक प्यायला घेतात. आणि त्यावेळेला काय झालं की त्याने ऐकलं नाही, रामेश्वर भट्टांनी ऐकलं नाही आणि ते त्या विहिरीमध्ये आंघोळीला गेले. तेवढ्यात त्यांनी अनगडशाह बाबांनी त्यांना शाप दिला. शाप दिला म्हणजे त्याला सांगितलं की तुझ्या अंगाचा दाह होईल. त्या विहिरीमधनं जेव्हा त्या पाण्यामधनं ते बाहेर आले रामेश्वर भट्ट, तेव्हा त्यांच्या अंगाचा दाह व्हायला लागला आणि त्याला ते काय करायचं कळलं नाही. ते सरळ आळंदीला माऊलींकडे गेले आणि माऊलींना सांगितलं की असं असं झालंय आणि माझ्याकडनं असा दोष झाला आणि मी त्या विहिरीमध्ये आंघोळ केल्यानंतर मला अंगाचा जो दाह झालाय आणि तो दाह मला आता मला हे होतंय की मला त्याचा त्रास होतोय. तर माऊलींनी सांगितलं तुला जो त्रास होतोय तो कशामुळे होतोय, ज्याला तू त्रास दिलाय त्याच्यामुळे होतोय, तू माझ्याकडे कशाला आलास. माऊलींनी त्याला रामेश्वर भट्टांना काय सांगितलं की तू कोणाचा अपराध केलाय, तुकोबारायांचा अपराध केलाय, तर तू तुकोबारायांकडे जा आणि ते तुला ह्याच्यातनं त्रासातनं मुक्त करू शकतील. म्हणून त्या अनगडशाह बाबांनी सांगितल्यानंतर ते रामेश्वर भट्ट काय करतात की तुकोबारायांकडे जातात. आणि तुकोबाराय आपल्याला माहिती आहे की कोणाला काही हे नाही, त्यांना जरी मंबाजीने मारलेले असेल तरी त्याला कीर्तनाला बोलवायला ते संध्याकाळी जातात. त्याप्रमाणे यांनी रामेश्वर भट्टांनी किती जरी दोष केलेले असेल तर त्यांच्याकडे त्यांच्या चरणाकडे आल्यानंतर तुकोबारायांनी काय केलं, त्यांना सांगितलं की चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती व्याघ्र काही सरपत आहे. हा जो अभंग आहे तो अभंग लिहून दिला कोणाला, रामेश्वर भट्टांना. आणि तो अभंग त्यांनी घेतला आणि तो वाचल्यानंतर काय झालं की त्यांचा अंगाचा दाह सगळा शमला आणि ते बरे झाले. आता हे अनगडशाह बाबांना कळलं तिथे की अरे मी जो दिलेला शाप होता तोच मुक्त करणारा कोण आहे आणि तुकाराम महाराज म्हणजे कोण आहेत, देऊला कोण आहेत, त्यांच्या शोधाकरता गेले. आता त्यांच्या शोधाकरता गेल्यानंतर त्यांनी काय केलं, त्यांच्याकडे एक हे होतं, वाडगं होतं आणि त्यामध्ये ते भिक्षा घेत होते आणि त्या सांगितलं की ह्यामध्ये जेवढं पीठ कोणी टाकेल, प्रत्येककडे भिक्षा मागताना पीठ टाकेल, ते पीठ जेव्हा भरून बाहेर पडेल तेव्हा समजायचं की ते तुकोबारायांचं घरचं पीठ आहे. पण असं करता करता ते शोधत शोधत गेले तुकोबारायांना आणि तुकोबारायांच्या घरी ते गेले आणि ते घरी गेल्यानंतर भिक्षा मागत असताना तिथे तुकोबारायांची जी मुलगी होती भागीरथी, हिने काय केलं, एवढे तिचे लहान हात होते, त्या लहान हाताने तिने तेवढं थोडं पीठ घेतलं आणि त्या अनगडशाह बाबाच्या त्या कटोऱ्यामध्ये टाकलं. ते कटोऱ्यामध्ये टाकलं, एवढेच पीठ आहे, लहान मुलीच्या हातामध्ये किती पीठ येणार, पण ते पीठ ते कटोरा भरून वाहू लागलं. तेव्हा त्यांना काय वाटलं, हीच तुकाराम महाराज म्हणजे हीच तुकाराम महाराज हीच आहे. तर तिला साष्टांग त्यांनी दंडवत घातला. पण तिने सांगितलं मी काही तुकाराम महाराज नाही, माझे वडील तुकाराम महाराज आहेत आणि ते आहेत भंडारा डोंगरावर आहेत किंवा कुठे भजनाला आहेत, ते बाहेर आहेत, भजनाला गेले. तर हे तिकडे शोधून गेले आणि त्यांनी तुकोबारायांचं दर्शन घेतलं आणि तुकोबारायांचं दर्शन घेतलं तेव्हा त्यांनी तिथे एक दोहा सांगितलाय की तुका तुका राम से दो जन और अंग एक, तुका तुका राम से जन दो और अंग एक, एक का सेतु भंग गया दूसरे का सेतु अभंग.
म्हणजे काय की तुकारामचे म्हणजे तुकाराम आणि राम यांच्याबरोबर तुला केली आपण. तुकारामाने रामाची जर तुला केली तर त्याच्यामध्ये काय ते दोन जण वेगळे आहेत पण एक अंग आहे. म्हणजे आपण पहिल्या अभंगामध्ये बघितलं की एकच अंग आहे, संत आणि देव एक आहे. तसं राम आणि तुकाराम एक आहेत आणि एक असल्यामुळे त्या रामाचा सेतू भंग पावला. जेव्हा सेतू बंधन केलं, मग रावणाला मारलं, नंतर तो सेतू भंग पावला. तो आता सेतू आपल्याला दिसत नाही, पण यांचा सेतू अभंग आहे. यांचा सेतू अभंग म्हणजे यांचा जे अभंग रूपी सेतू जो आहे तो एवढ्या जवळजवळ आता 450 वर्ष झाली. ते सगळे आपल्याला जो उद्धार या जनसमुदायामध्ये जे आपल्या सामान्य लोकांचा जो उद्धार करतात ते या अभंगामुळेच आपला उद्धार होतो. म्हणजे हा आपला जो अभंग आहे तो सेतुरूपी अभंग आपल्याला उद्धार करतो. म्हणून तुकोबाराय सांगतात की तुम्ही जे काय मागे केलेलं असेल ते विसरून जा आणि पुढे आता तुम्ही हे करा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही घातलेली शपथ बरोबर पाळली जाण्याकरता आपले मन तुम्ही नेहमी साक्ष ठेवले पाहिजे. तुकाराम म्हणतात की आमचं जे काही मन आहे, तुमचं जे मन आहे ते तुम्ही साक्ष ठेवा आणि त्या साक्षीमध्ये तुम्ही त्यापर्यंत पोहोचू शकता. आता तिसरा अभंग जो आपला आहे तो 147वा अभंग. आणिकाच्या घाते ज्याची निवतील चित्ते तेची ओळखावे पापी निरयवासी शीघ्र कोपी. जे कान पसरोनी ऐके वदे दुष्टवाणी तुका म्हणे भांडा धीर नाही ज्याच्या तोंडा. या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात की दुसऱ्यांचा घातपात केल्याने ज्याच्या चित्ताचे समाधान होतं. म्हणजे आता आपण एखाद्याला समजा एखाद्या मारलं किंवा घातपात केला किंवा एखाद्या घातपात झाला, काहीतरी ऍक्सिडेंट झाला, काय झालं, तर त्या एखाद्या माणसाच्या घातपातामुळे आपल्याला सुख होईल असं नाहीये. आपल्याला दुःख व्हायला पाहिजे, आपल्याला वाईट वाटायला पाहिजे. पण तुकोबाराय सांगतात की दुसऱ्याचा घातपात केल्याने ज्याच्या चित्ताचं समाधान होतं म्हणजे ज्याला बरं वाटतं असे लोक पापी आहेत, नरकवासी आहेत. आणि असं जाणावं. तुकोबाराय सांगतात की असे लोकांना पापी समजावं. कारण काय की त्यांना दया नाही, माया नाही. समोरच्या माणसाला काही त्रास होतोय तर हा त्रास त्यांना झालेला त्रास आपल्याला दुःख व्हायला पाहिजे, आपल्याला ते बरं वाटलं नाही पाहिजे, आपलं समाधान व्हायला नको, पण आपल्याला ते फार दुःख व्हायला पाहिजे. पण ह्या कारणाने काय होतं की त्या माणसाला दुसऱ्याचा जो घातपात झालाय त्याच्यामुळे त्याला समाधान होतंय, हे चुकीचं आहे. हे पापी, नरकवासी आणि शीघ्रकोपी आहेत असे जाणावं. अजून दुसरे सांगतात जो वाईट गोष्टी कान टवकारून ऐकतो आणि त्याप्रमाणे बोलतो. म्हणजे एखाद्याने जी वाईट गोष्ट असेल तो कानाने ऐकतो आणि बोलताना वेगळंच काहीतरी बोलतो. आता असे काही लोक आहेत की कुठेतरी काहीतरी ऐकायचं आणि दुसऱ्याला काहीतरी दुसरं सांगायचं. म्हणजे एका कानातून दुसऱ्या कानात जाताना जसं काय फरक पडतो त्याप्रमाणे म्हणजे ऐकायचं एक आणि समोर सांगताना दुसरं सांगायचं. आणि त्यामुळे काय होईल की आपल्यामध्ये भांडणं लागतील. तर तुकोबाराय सांगतात जो वाईट गोष्टी कान टवकारून ऐकतो आणि त्याप्रमाणे बोलतो, तुकाराम महाराज म्हणतात तो केवळ भांड आहे, त्याच्या तोंडाला स्थिरता नाही. म्हणजे त्याच्या तोंडाला स्थिरता नाही म्हणजे तो बोलतो तो बरोबर बोलतच नाही, तो ऐकतो वेगळं आणि बोलतो वेगळा. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून चालणारच नाही. असे परमार्थामध्ये हे नाही चालत. परमार्थामध्ये आपण जे बोलतो ना त्या बोलण्यामध्ये काहीतरी चांगला विचार पाहिजे आणि आपण विचार करून बोलायला पाहिजे. कधी काय असं असतं आधी विचार आणि नंतर उच्चार. विचार आधी करायचा आणि नंतर आपण उच्चार करायचा. त्यामुळे काय होतं की आपल्या ज्या वाणीमध्ये त्याप्रमाणे ती शुद्धता येते. आणि आपलं चित्त एकदा शुद्ध झालं तर आपले ते चित्त शुद्ध झाल्यानंतर आपल्या वाणीमध्ये ती शुद्धता येऊ शकते. पण तुकोबाराय सांगतात तो केवळ भांड आहे, त्याच्या तोंडाला स्थिरता नाही. म्हणजे तो काही चांगला माणूस नाहीये आणि त्याला चित्ताला स्थिरता नाहीये. आणि असंच असेल तर तो असं आपल्याला या परमार्थामध्ये अशी माणसं आपल्याला नाही बघायला लागेल. पुढचा अभंग आहे 148वा. कुंभ अवघा एक आवा पाकी एकी गु फेडावा ऐसे भिन्न भिन्न साठे केले प्रारब्धाने वाटे
हिरे दगड एक खाणी, कैचे विजातीला पाणी, तुका म्हणे शिरी एक एकाची पायरी. आता तो तुकोबारा इथे म्हणतात कुंभ अवघा एक आवा. आता एकाच मडकी जे बनवतात कुंभार कुंभार काय करतात, मडकी जे बनवतात त्या मडकी चांगल्या कामासाठी पण वापरतात, वाईट कामासाठी पण वापरतात. आता आपण म्हणतो ती मडकी बनवली, आपण पाणी भरायला, पाणी प्यायला पाणी आपण त्याच्यात ठेवतो, किंवा तेच मडकं आपण जेव्हा एखादा माणूस मृत्यू पावला त्यावेळेला पण वापरतो, किंवा काहीतरी घाण टाकून फेकायला पण आपण वापरतो, ती घाण पण आपण त्याच्यात ठेवतो. ती मडकी जी कुंभार बनवतो तो एकाच ठिकाणून बनतात, ते एकाच आव्यामध्ये बनतात, परंतु एक स्वयंपाक करण्याकडे जातं आणि दुसरे घाण टाकण्यासाठी जाते. पण आता हा जो काही मडकी बनवणारा आहे तो मडकी असं नाही विचार करत की मी ही मडकी ह्याच्यासाठीच बनवली. तो सरसकट मडकी बनवतो आणि ती बाजारात विकतो. विकताना आपण जे घेतो ते आपण जे घेतल्यानंतर आपण आपल्याला जे काय कामासाठी आहे त्याप्रमाणे आपण वापरतो. तसे ह्या मृत्यू लोकांमध्ये अशी माणसं आहेत की ते चांगले मडकी आणि वाईट मडकी, म्हणजे चांगले माणसं आणि वाईट माणसं, असे तुकाराम महाराजांना इथे या विषय सांगायचं आहे की तो जो मनुष्य आहे तो चांगल्या मडक्याप्रमाणे चांगलं वागू शकतो, किंवा तो वाईट वस्तूचा जे वापर होतो त्या मडक्यामध्ये तसं तो वागू शकतो. पुढे ते सांगतात की त्याचप्रमाणे प्रारब्धाने निरनिराळी माणसे केली आहेत. तेच मी सांगत होतो की प्रारब्धाने जो माणसं आहेत, आपण जे वागतो आणि आपल्याला जे काही दुःख होतं ते आपण पूर्वजन्मामध्ये जे संचित आहे त्या संचितामधनं जे प्रारब्धाने आपण हे करतो. आपण हे पण बघता येतं की जो काही आपण संसार करतो, संसार हा ऍक्च्युली कसा आहे की प्रारब्धाने होतो, बरोबर आहे. संसार प्रारब्धाने होतो आणि परमार्थ जो काही आपल्याला करायचा तो प्रयत्नाने करायचा. पण आपण काय करतो की आपण परमार्थाला प्रारब्धाची जोड देतो आणि म्हणतो, एखाद्याला आपण जर बोलवलं चला वारीला किंवा चला कीर्तनाला जाऊ, भजनाला जाऊ, ते म्हणतात काय माझ्या नशिबामध्येच नाही हो, मी कसं काय येणार, किंवा माझ्या प्रारब्धामध्ये नाही. म्हणजे आपण त्या प्रारब्धाची जोड कुठे देतो, परमार्थाकडे देतो. पण प्रारब्धाची जोड परमार्थाला नाही. परमार्थामध्ये तुमचा प्रयत्नाची गरज आहे आणि संसारामध्ये हा आपला प्रारब्ध आहे. संसार तुम्ही करत राहा, संसार हा होत राहतो आणि परमार्थ आपल्याला करायला लागतो. परमार्थ आपण काय करतो की आपल्याला वाटतं की आपल्याला संसार करायचा आहे म्हणून संसाराच्या मागे लागतो, आपण संसार करत राहतो आणि जास्तीत जास्त वेळ संसारात देतो. पण संसार तुम्ही किती केलं, काही केलं तरी लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येणार हरिविण. माऊलींनी हरिपाठामध्ये सांगितलं लटिका व्यवहार हा सगळा खोटा आहे, संसार हा खोटा आहे, हा संसार तुमचा खोटा आहे आणि हा संसार तुम्ही करताय असं म्हणतायत ना, हे चुकीचं आहे. कारण काय, संसार हा करायचा नसतो, संसार हा होत राहतो आणि हा संसार तुम्ही किती केलं तरी होतं. आता तुम्ही विचार करा, आता आपण लहान होतो, लहानाचे आपण मोठे झालो, आता आपण वयाचे 60 वर्ष 70 वर्षापर्यंत आपण गेलो, आपल्याला कळलंच नाही आपण कधी मोठे झालो किंवा कधी आपण एवढं सगळं केलं संसारामध्ये. संसारात आपण करायचं नसतं, संसार हा होत राहतो, परमार्थ आपल्याला करायचा असतो आणि त्यासाठी काय करायला लागेल की परमार्थासाठी आपण भक्ती मार्गामध्ये यायला पाहिजे. भक्ती मार्गामध्ये आता प्रत्येक युगामध्ये जर बघितलं आपल्या 4 मार्ग आहेत, योग कर्म मार्ग, योग मार्ग, ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग. प्रत्येक मार्गामध्ये जर बघितलं आपल्याला प्रत्येक मार्गामध्ये काही ना काही त्रास आहे. जर तुम्ही ज्ञान मार्गामध्ये बघितलं, ज्ञान मार्गामध्ये आपल्याला ज्ञान मिळेल, आपल्याला सगळे ज्ञान मिळेल, पण ज्ञान मिळाल्यानंतर त्याच्या मागे एक मोठा जो काही प्रॉब्लेम आहे तो म्हणजे अहंकार येतो. आपलं जसं ज्ञान वाढतं तसं आपला अहंकार येतो आणि अहंकार आल्यावर काय होतं, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. जर आपला अहंकार गेला तर आपण देव होतो. तुकोबारे सांगतात अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आणि जर आपला अहंकार असेल तर आपण भगवंताची भक्ती करू शकत नाही. किती झालं, आता आपण समजा सगळे आपण ह्या ग्रुपमध्ये प्रवचन करतो, सगळे कार्यक्रम करतो, आपल्याला अहंकार नाही, हा एक सेवा आहे.
असं नाही की बाबा मी कोणतरी मोठा आहे किंवा मी सेवा करतोय की मी हे सांगतोय म्हणजे मीच मोठा आहे, असं कधीच समजू नका. कारण हा आपला अहंकार आहे. आपला अहंकार जर असेल तर आपण पुढे प्रगती करू शकत नाही. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. मग तो अहंकार जर जायचा असेल तर भगवंताची भक्ती आणि भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं नामस्मरण अखंड करायचं. सदा नाम घोष करू हरिकथा, तेणे सदा चित्ता समाधान. आपल्याला जर भगवंताची भक्ती करायची असेल तर सदा म्हटलेलं आहे. आपलं काय झालेलं, आपण सदा नाही कदा कदा करतो. आपण संसार हा सदा करतो, पण जे काय परमार्थाची काय आपल्याला भक्ती मार्गामध्ये जे काही साधना करायची ती कदा कदा करतो. आपल्याला वेळ नसतो. आपल्याला संसारामध्ये भरपूर वेळ मिळतो. संसारामध्ये आपण दिवसभर, पण परमादरणीय हरिभक्त परायण गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर प्रत्येक कीर्तनामध्ये त्यांचं म्हणणं असतं, तुम्ही दिवसातनं 24 तासामध्ये फक्त 15 ते 20 मिनिटं तुम्ही भगवंताकडे द्या, भगवंतासाठी द्या. आणि बाकी 23 तास, 23.5 तास तुम्ही काही करा, संसाराची काही कामं करा, काही करा. पण हे 15-20 मिनिटं काय करा की तुम्ही 5 ओव्या ज्ञानेश्वरीच्या, 5 गाथेचे अभंग एवढे वाचा आणि रामकृष्ण हरी नामाचा जप करा. त्यासाठी किती 15 ते 20 मिनिटं लागणार आहेत. आणि ह्या 15-20 मिनिटांमध्ये आपण कितीतरी भगवंताची प्राप्ती करण्यासाठी आपला तो एक, कारण काय, मार्ग दावनी गेली आधी दयानिधी संतते, तेणेची पंते चालू जाता न पडे गुंता कोठे काही. मार्ग दावनी गेली आधी दयानिधी, संतांनी आपल्याला मार्ग दाखवला. आणि ह्या मार्गामध्ये आपण गेल्यानंतर या मार्गामध्ये चालता चालता आपण काय करायचं, त्या मुक्कामापर्यंत पोहोचायचंय. आणि तो मुक्काम आपल्याला कसा आहे, तो साध्य आहे. आपण त्या साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण ही साधना करतोय. आणि ही साधना करता 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 काय होईल की आपण त्या साध्यापर्यंत पोहोचू शकतो. पण कधी, पण ही साधना आपल्याकडनं घडली पाहिजे. साधना म्हणजे काय की भगवंताचं नामस्मरण सतत. आता आपल्याला नामस्मरण काही वेळा होतं की आपल्याला नामस्मरणचं लक्षात येत नाही, पण काय, समोर आपल्याला कोणी एखादा वारकरी भेटला की आपल्याला त्या नामाचा आठव होतो. हा बाबा काहीतरी मी विसरलोय, तर परत नामस्मरण करा. पण त्यापेक्षा दिवसातनं तुम्ही जरी सकाळी 5 मिनिटं आणि रात्री झोपताना 5 मिनिटं भगवंताचं नामस्मरण जरी आपलं केलं तरी त्या भगवंताची प्राप्ती आपल्याला करून घेता येते. त्या नामस्मरणामध्ये आपण सकाळी उठताना 2-5 मिनिटं आपण उठून बसलो की त्या भगवंताला आठवायचं आणि त्याला सांगायचं की आजचा दिवस माझा चांगला जाऊ दे, तुझ्या कृपेने आजचा माझा दिवस चांगला जाऊ दे, असं म्हटलं की ते आपला दिवस बघा कसं चांगलं होतं. किंवा तुम्ही घरातनं बाहेर पडता पडता पाऊल बाहेर टाकलं, रामकृष्ण हरी हरिओम काही मंत्र, जो काही तुमचा मंत्र असेल तो मंत्र जर म्हणून आपण जर बाहेर गेलो तर आपले दिवसभरातले सगळे कामं व्यवस्थित होतात. त्याचप्रमाणे रात्री 5 मिनिटं आपण जर बसलो आणि भगवंताला सांगितलं की आजचे काय झालेले जे काय आपल्याकडनं कर्म आहेत ते सगळे भगवंताला अर्पण, कृष्णार्पण म्हणतो आपण, त्याप्रमाणे जर भगवंताला आपण जे अर्पण केलं तर आपलं काय होईल की आपल्याला भगवंताची भक्ती आपण करतोय आणि भगवंताला सांगता येतं की मी जे काय करतो ते सगळं तुझ्या सत्तेने करतो. माझ्याकडे काय, निमित्ताच्या धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. आपलं काय झालंय की मी आणि माझे विसरले याचे अंतकरण, तोची संन्यासी जाण निरंतर. माऊली म्हणतात संन्यासी कोण, आपण संन्यास घेऊन बाहेर वनामध्ये जायची गरज नाही. मी आणि माझं हे विसरलो आपण, ते आपण संन्यासी आहोत. संन्यास आपणच इथे घरी राहून पण आपण संन्यास सारखं राहू शकतो. कधी, जेव्हा मी आणि माझं विसरलो, आपण मीपणा विसरलो, हे माझं आहे हे आपण सोडलं तर आपण संन्यासीच आहे. तर तुकोबारे सांगतात की हिरे आणि दगड एकाच खाणीत जन्मतात, पण हिऱ्याहून निराळ्या जातीचे जे दगड त्यात बिलकुल पाणी नाही. आता एका खाणीमध्ये, ज्या खाणीमधनं जे दगड निघतात आणि त्या खाणीमधनं पण हिरे निघतात, त्या हिऱ्याचं मोल वेगळं आहे, त्या दगडाची मोल वेगळी आहे. हिरा किती मौल्यवान आहे आपल्याला माहिती आहे, त्याचा आपण म्हणजे त्याची किंमत आपण लावू शकत नाही. त्या हिरे जवार जे दुकान आहे ज्यांना त्याचं ज्ञान आहे तेच त्या हिऱ्याची किंमत सांगू शकतील. पण दगड असतो तो दगडाची किंमत फार कमी असते, हिऱ्याची किंमत जास्त असते. पण तुकाराम महाराज सांगतात की त्या हिरा राजाच्या शिरी बसतो आणि दगड पाय देण्याच्या पायरीला लागतो.
म्हणजे तो हिरा जो असतो तो राजाच्या शिरावर असतो, म्हणजे त्याच्या मुकुटामध्ये असतो, आणि तो दगड जो काय तो त्या पाय देण्याच्या पायरीला लागतो. आता त्या पायरीला लागलेला दगड पण कधी कधी श्रेष्ठ होतो. काय होतं की एक एक माणूस होता, थोडका एक दृष्टांत देतो. एक माणूस होता, तो माणूस एका दगडावर, त्याच्या घरी एक दगड होता, आणि त्याच्या म्हणजे पणजोबापासून तो दगड त्यांच्या घरी होता, आणि त्या दगडावर बसून तो रोज आंघोळ करायचा. आंघोळ करता करता एक दिवस काय झालं की ते मूर्तिकार असतात, ते मूर्ती बनवणारे, ते मूर्ती बनवणारा तो एक मूर्तिकार होता, आणि तो तिकडनं जात होता. त्यांनी त्या दगडाला बघितलं, आणि त्या दगडामध्ये त्याला काहीतरी विशिष्ट असं काहीतरी दिसलं. त्याला त्याच्यात देव दिसला त्याला. त्यांनी त्या माणसाला सांगितलं की बाबा, तू या दगडावर बसून जो आंघोळ करतोयस तो दगड तू मला देशील का? तो बोलला, नाही, हे माझे पूर्वजांपासून हा दगड मी वापरतोय, आम्ही आंघोळीला हाच वापरतोय, आणि त्याच्या दगडाचं तू काय करणार आहेस? तो बोलला, नाही, तू दे मला. तुला किती पैसे पाहिजे असतील ते सांग, मी तुला ते एवढे पैसे देतो. आता काय झालं, तो बोलला, नको पैसे वगैरे काय नको, जो दगड आहे तो घेऊन जा, मी दुसरा घेईन दगड, असं काही नाही. तर त्या माणसाने त्या मूर्तिकाराला दगड दिला, आणि त्या दगड दिल्यानंतर त्या मूर्तिकाराने काय केलं की त्या दगडाच्या बाजूच्या सगळ्या खपल्या काढले, आणि त्याच्यातनं एक सुंदर अशी कृष्णाची मूर्ती तयार झाली. म्हणजे तो कृष्णाची मूर्ती त्या दगडामध्ये होतीच, आणि त्यानंतर त्याने फक्त त्या खपल्या काढलेत. तसे आपल्यामध्ये पण देव आहे, पण आपल्याला तो देव दिसत नाही. कारण काय, आपल्याला आपले ते जे खपल्या आहेत, जसं त्या मूर्तिकारांनी खपल्या काढल्यात, तसे आपले एक एक दोष आपल्याला घालवायला लागतील. आपले एक एक दोष जेव्हा आपण घालवतो, ते घालवल्यानंतर आपल्याला आपल्यामधला देव दिसेल. षडविकार जे आपल्यामध्ये आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार, हे जे आपल्यामध्ये आहेत हे आपण घालवले पाहिजे. आणि हे घालवल्यानंतर काय होईल की आपल्यामधला आपला देव दिसेल. तोपर्यंत आपल्याला देव दिसणार नाही. त्या मूर्तिकाराने त्या दगडामध्ये ज्या खपल्या काढल्या, आणि त्याच्यातनं ते देवाची मूर्ती तयार झाली. तसं आपण भगवंताची भक्ती करताना आपण आपले एक एक दोष घालवाल. आता आपण सगळे वारीला जाणार आहोत. आता वारीला जाताना आपलं काम काय आहे की सतत भगवंताचं नामस्मरण. वारीमध्ये काय घडतं, सकाळी काकड्या झाल्यापासून दुपारचं भजन झालं की हरिपाठ, कीर्तन, सगळं कार्यक्रम आपल्याला सकट मिळतात. सतत आपण भगवंताचं नामस्मरण करत जातो, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. आता भगवंताचं आपण जातो कोणाला भेटायला, कोणाचं दर्शन घेण्यासाठी आपण चाललोय, भगवान पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातोय. पण नामस्मरण कोणाचं करतोय, संतांचं करतोय. का? कारण संतांचं भजन केलेलं भगवंताला आवडतं, म्हणून आपण संतांचं भजन करतो. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम असं भजन करता करता जेव्हा आपण जातो, तेव्हा आपण प्रत्येक वेळेला आपण नामस्मरण करत जातो. ह्या वारीमध्ये चालताना भगवंताचं नामस्मरण अखंड आपलं घडलं पाहिजे. काय होतं, या वारीमध्ये चालताना आपल्याला हे जे 18 दिवस आपण चालतो, 15, 16, 17 दिवस, 18 दिवस, या 18 दिवसामध्ये आपल्या ज्या चालण्याने काय होतं, आपल्याला जे आरोग्याला पण चांगलं आहे. जसं आपण रोज सकाळी उठून वॉकिंगला जातो किंवा चालायला जातो, तर ते आपण दररोज करतो. पण त्यापेक्षा वारीमध्ये जे 18 दिवस जे चालतो आपण, जवळजवळ आपण 250-300 किलोमीटर आपण जे चालतो, ते वर्षभरातलं जे काही आपल्या आरोग्याला जे पाहिजे ते आपण 18 दिवसामध्ये करून येतो. आणि काय होतं, ही बॅटरी चार्ज होते, आपली जी बॅटरी आहे ही चार्ज होते, आणि परत पुढच्या वर्षासाठी आपल्याला त्या पुढच्या वर्षीची वेध लागलेले असतात, ते वारीचे वेध लागलेले असतात. आणि त्या 18 दिवसाची जी बॅटरी चार्ज होते, ती बॅटरी, आता मोबाईल आहे, आपला मोबाईल, सगळ्यांकडे मोबाईल आहे, त्या मोबाईलला दररोज आपल्याला चार्ज करायला लागतं, त्याशिवाय ती चालणार नाही, दररोज चार्ज करायला लागतं. पण आपल्याला जी आपली ही बॅटरी जी आहे ही चार्ज करण्यासाठी फक्त वर्षाला एकदा वारीला जायचे, आणि त्या वारीला गेल्यानंतर आपण ती बॅटरी चार्ज करून येतो, आणि ती चार्ज झालेली बॅटरी दर पूर्ण वर्ष आपल्याला चांगलं समाधान मिळतं. म्हणून तुकोबाराय या अभंगामधनं तेच आपल्याला सांगतात की हिरा आणि दगड हे जर वेगळे असतील तर हिऱ्याची जी मोल आहे ते वेगळं आहे, दगडाचं वेगळं आहे. एका ठिकाणी तुकोबारायांनी दुसऱ्या अभंगामध्ये असं सांगितलंय
की दह्यामधनच दूध, आपलं दह्यामधनच ताक आणि लोणी निघते. ताक आणि लोणी दह्यामधनच निघते, पण त्या ताकाची किंमत फार कमी असते आणि लोण्याची किंमत जास्त होते. आणि त्या लोण्यामधनं आपण जेव्हा तूप बनवतो त्या तुपाची किंमत अजून जास्त असते. म्हणजे दह्यापासूनच जे दोन वस्तू आहेत पण त्याची किंमत वेगवेगळी असते. तसंच या खाणीमधनं गारगोटी पण निघतात, हिरे पण निघतात. त्या हिऱ्याची किंमत वेगळी आहे आणि त्या दगडाची किंमत वेगळी आहे. त्याचप्रमाणे आपलं कसं होतं की ह्याच्यामध्ये गारगोटी आणि हिऱ्याच्या किमतीमध्ये वेगळं आहे. तसंच त्याचप्रमाणे या आकाशामध्ये चांदणे आहेत आणि त्याचप्रमाणे या आकाशामध्ये काय आहे, चंद्र आहे. त्या चंद्राचं तेज आणि चंद्राचे हे वेगळं आहे आणि आपल्याला जे काही चांदणे दिसत आहेत त्याची तेज कमी आहे. चांदण्यांचं आणि चंद्राचं तेज काय एकत्र आपण मानू शकत नाही, त्यांचे दोन वेगळे आहेत. तसं तुकोबारा इथे सांगतात की ते दगड आणि हिरे याचं जे किंमत आहे ती वेगळी आहे. म्हणून तुकाराम सांगतात, तुका म्हणे शिरी एक एकाची पायरी. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात हिरा राजाच्या शिरी बसतो आणि दगड पाय देण्याच्या पायरीला लागतो. तसं आपले 148 अभंग झाले. आता 149 अभंग आपण आलोय. मांडे पुर्या मुखे सांगू जाणे मात, तोंडी लाळ हात चोळी रीते, ऐसियाचे गोष्टी पिक्या मिटेविण, रुची नेदी अन्न चवी नाही, बोलो जाणे अंगी नाही, काय ते वचन जाणावे ते, तुका म्हणे बहु तोंडे जे वाचाळ, तंग तेची मोळ लटिक्याचे. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये कोणाचं त्यांनी सांगितले विषय, म्हणजे माऊलींनी जसं सांगितलं, लटिका व्यवहार सर्व हा संसार, किंवा अनंत वाचाळ बदळती बदळ, त्या कैचा दयाळ पावे हरी. म्हणजे जे बडबड करतात, अनंत वाचाळ बदळती बदळ, नको त्या बडबड करतात, त्यांच्या वाचाळपणाला काय सीमा नाहीये. एकाने काय सांगितलं की आपण मांडे आणि पुरे करू, आणि त्या तोंडाने सांगतात, पण त्यावेळेस पुरी अगर मांडे तोंडात नसून लाळ मात्र असते. म्हणजे तो त्या पुऱ्या आणि मांडे करूया म्हणतो, पण तो करू शकत नाही, कारण त्याला माहितीच नसतं काय असते. मांडे आणि पुरी त्याला कसे करायचं, काय करायचं माहिती नसतं, पण तोंडाने तो सांगतो की मांडे आणि पुरी करू आपण असं. म्हणजे तोंडाने तो फक्त सांगतो, फक्त तोंडाला लाळ असते, पण त्याच्याने तुमचं पोट भरणार नाही. मांडे आणि पुरी जर तुम्ही तयार केले आणि तुम्ही खाल्ले तरच तुमचं पोट भरेल. ऐसियाची गोष्टी फिके मिठे विण, रुची नेदी अन्न चवी नाही. आता एखाद्याने अन्न बनवलं, एक सुगरण आहे, तिने चांगलं एकदम शुद्ध अन्न बनवलं आणि त्या अन्न सगळं बनवल्यानंतर तुम्हाला जेवायला बोलवलं, आणि ते जेवायला बोलवल्यानंतर त्यामध्ये तिने मीठ घालायची विसरली. जर मीठ तिने घातलं नसेल तर ते अन्न रुचकर होईल का? नाही होणार. ते अन्न रुचकर होऊच शकत नाही. त्याप्रमाणे तुकोबारे सांगतात की अशा पुऱ्या करायचे असे मांडे करावे, असे हात मात्र रिकामे नाचवीत असतात. म्हणजे काही करत नाही, फक्त तोंडाने बडबड करतात. अशा या शब्द ज्ञानाच्या गोष्टी मीठ रहित रुची न देणाऱ्या अन्नाप्रमाणे फिके आहेत. जसं त्या अन्नामध्ये मीठ नसलं तर ते अन्न फिकं असतं, तसं त्यांनी काही न करता जे काही तो बोलतो ते सगळं फिकं आहे. पुढे सांगतात, तोंडाने मात्र शूरपणाची बडबड पुष्कळ करतो, अंगावर झुरळ आले तर घाबरगोंडी होतो, परंतु अंगात मुळीच शूरपणा नाही तर त्याच्या शूरपणाच्या गोष्टीस काय आग लावायची आहे, असे तुकोबारे सांगतात. की एखाद्याने सांगितलं की शूरपणाच्या मोठमोठ्या गोष्टी केल्या, की मी हे केलं, मी हे करणार, मी ते करणार, मी याच्याशी युद्ध करणार, याला मारणार, हे सगळं शूरपणा सांगतो. आणि जर त्याच्यासमोर झुरळ जरी आला तरी तो झुरळाला घाबरतो, असा शूरपणा काय कामाचा, असं तुकोबारे सांगतात या अभंगामध्ये, की त्या शूरपणाला काहीच किंमत नाहीये. शेवटी तुकाराम महाराज सांगतात, तुकाराम महाराज म्हणतात, तोंडाने वाचालपणाचा जे बहुथोरा बाळगतात तेच खोटेपणाचे मूळ आहेत. म्हणजे जे मोठेपणाचं सांगतात, मोठमोठे बाता करतात किंवा मोठमोठे
तोंडाने बडबड करतात तेच खोटेपणाचे मूळ आहेत, म्हणजे ते त्यांच्याकडे खोटेपणा आहे असं तुकोबारा सांगतात. आणि आता 150वा शेवटचा अभंग आपण घेऊ आजच्या सेवेचा. न लगे चंदना पुसावा परिमळ, वनस्पती मेळ हाकारोनी, अंतरीचे ढावे स्वभावे बाहेरी, धरिता ही परी आवरेना, सूर्य नाही जागे करीत या जना, प्रकाश किरणा कर म्हणू, तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे, लपविता खरे येत नाही. आता वनातील चंदनातल्या भोवताली असणाऱ्या बोरी बाबळीला आपल्या जवळील सुगंध देण्याकरता हाका माराव्या लागत नाही. आता एक समजा एका वनामध्ये चंदनाचं झाड आहे. आता त्या चंदनाच्या झाडामध्ये आपल्याला माहित आहे की सुवासिक आहे. प्रत्येक ठिकाणी त्या चंदनाचा सुवास येणार, प्रत्येक त्या झाडाच्या पानामध्ये किंवा त्या बुडामध्ये, प्रत्येक त्याच्या मुळामध्ये, प्रत्येक ठिकाणी त्या चंदनाचा वास आहे. आणि तो जो वास चंदनाचा आहे तर त्या सुगंध देण्याकरता कोणाला हाका माराव्या लागत नाही, तो ऑटोमॅटिक तो सुगंध येतो. आणि तो सुगंध आजूबाजूच्या झाडांना पण देतो. तसे संत आहे. संत काय ते चंदनाप्रमाणे संत कसे असतात, ते चंदनाच्या जवळ आपण जरी गेलो तर आपल्यामध्ये पण आपल्याला पण तो सुवास लागतो चंदनाचा. तसं संत जे चंदन आहेत आणि संतांच्या जवळ आपण जर गेलो तर आपल्याला पण त्या संतांचं जरी वारा लागला शीतळ शांतीचा वारा म्हटलेला आहे, तो वारा जर आपल्याला लागला तर आपल्याला थोडी ते संतांचे जे गुण आहेत ते आपल्याला मिळू शकतील. म्हणून जास्तीत जास्त संतांचा संग करायला का सांगतात, की आपल्याला त्या संतांच्या संगतीमध्ये चांगल्या गोष्टी मिळतील. सांगू सुखाची या गोष्टी, जर आता आपण पंढरपूरला जातो तिथे आपण काय म्हणतो, सांगू सुखाच्या गोष्टी होतील संतांच्या भेटी. तिथे संतांची भेट होईल, सुखाच्या गोष्टी आपण सांगू शकतो एकमेकांना सुखाच्या गोष्टी काय सांगायच्या आहेत, आपल्याला ज्या प्रपंचातल्या गोष्टी नाही सांगायच्या आहेत, आपल्याला परमार्थातल्या गोष्टी सांगायच्या. अभंगातल्या आपल्या संतांनी जे काही अभंगात मध्ये सांगितले त्या सुखाच्या गोष्टी एकमेकाच्या आपण सांगून आपण एकमेकाला बदली करू शकतो. त्याला जे काही माहिती आहे त्याच्याकडनं आपण घेऊ शकतो. संतांची जी संगत आहे ती संगत मुख्य आहे. म्हणून त्यांनी सांगितलंय की चंदनाच्या ज्या वनामध्ये भोवताली असणाऱ्या बोरी बाबळाला आपल्या जवळील सुगंध देण्याकरता हाका माराव्या लागत नाहीत. त्या अंतराप्रमाणे जो स्वभाव आहे तो बाहेर धावायचाच. चंदनाचा स्वभाव काय, सुगंध देणे, आणि जो सुगंध देण्याचा स्वभाव आहे तो बाहेर येतो. तसा संतांचा जो स्वभाव आहे तो संतांचा स्वभाव म्हणजे ह्या मृत्यू लोकांमध्ये जे काही जड जीव आहे त्याचा उद्धार करण्याचा आहे. आणि तो स्वभाव त्यांच्यामधून बाहेर येतो आणि तो आपला उद्धार करूनच जातात. पुढे तुकाराम महाराज सांगतात, सूर्य स्वतः प्रातःकाळी लोकांना जागे करत नाही, अगर सर्व लोकांना जागे करा अशी किरणासही आज्ञा करीत नाही. आता सकाळी सूर्य जेव्हा उदयाला येतो तेव्हा तो सगळ्यांना जागे करतो का? नाही. तो आपल्या सूर्य किरण येतात आणि सूर्य वर येतो, पण तो किरणांना सांगत नाही की जाऊन सगळ्यांना जागे कर. ते सूर्यकिरण वर आले की ऑटोमॅटिक सगळे लोक उठतात. आता सगळे लोक उठतात म्हणण्या म्हणजे पहिल्यांदा सगळे पक्षी उठतात. पक्षी सकाळी सूर्योदय व्हायच्या आधी सगळे आपले मनुष्य प्राणी उठतात. प्राण्यांमध्ये आपला पण नंबर आहे, मनुष्य प्राणी म्हटलेला आहे. त्या प्राण्यांसारखं आपलं पण मनुष्य प्राणी, हा मनुष्य प्राणी नंतर उठतो. काही मनुष्य प्राणी असतात ते एकदमच म्हणजे 12 वाजता उठणारे पण आहेत, असे पण आहेत. पण असे नाहीत, ते सूर्यकिरणाच्या वेळेला उठतात. कारण का की तो सूर्य त्या किरणांना सांगत नाही की त्याला जाऊन उठवा, पण तो किरण देतो, सूर्य उगवतो, पण आपण आपले उठतो. तसं त्याला सांगायला लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आकाशामध्ये आलेले मेघ पाहून मोर नाचायला लागतो, कारण मोरांना नाचावाच लावावे हा मेघाचा स्वभाव आहे. खरी गोष्ट कोणालाच लपविता येत नाही. आता आकाशामध्ये जर मेघ आले, पाऊस पडला, तर तो पाऊस पडल्यानंतर काय होतं की तो मेघ पडल्यानंतर तो लगेच मोर आहे, मोराला त्यावेळेला फार आनंद होतो आणि तो मोर नाचायला लागतो आणि तो मोर पिसारा उघडा करतो, असा मोराचा पिसारा उघडा करतो आणि तो नाचतो. त्या नाचताना मोराला त्या पावसाच्या त्या जे थेंब पडतात त्याच्यामुळे आनंद होतो आणि तो नाचायला लागतो.
पण त्यावेळेला त्या गगनातनं तो जो पाऊस पडतो किंवा त्या आकाशामध्ये आलेले मेघ त्या मोराला सांगत नाही की तू बाबा नाच, मी पडतोय आणि तू नाच. ते स्वभावच आहे, त्याचा तो आतला स्वभाव बाहेर येतो. तसा आपला पण जो स्वभाव आहे, की आपला स्वभाव काय आहे, की आपल्याला भक्तीचा स्वभाव आहे. या मनुष्य देहाला कसं आहे, स्वभावतः भजनशील म्हटलेलं आहे. ह्या मृत्यूलोकामध्ये जो मनुष्य आलेला आहे, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, आपल्याला भजन करण्यासाठी हा देह दिलेला आहे. पण आपण हा देह कशाला वापरलाय? आपण संसारासाठी वापरले. देवे दिला देह भजना गोमटा, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडीसी नारायण. आपल्याला जे काही इंद्रिय दिले ते भगवंताच्या भजनासाठी दिले. घेही घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. मनात येते धाव घेई, राहे विठोबाचे पायी. तुका म्हणे जीवा, नको सोडू या केशवा. हा अभंग तुम्ही सगळ्यांनी, हा अभंग काय करा, हा अभंग तुम्ही एक लिहून तुमच्या घराच्या देवाऱ्याजवळ लावून ठेवा. बघा तुम्ही, तुम्हाला, आणि हा रोज अभंग म्हणा किंवा हा अभंग तुम्ही बघा. कारण काय असतं, घेई घेई माझे वाचे, तुकोबारायांनी स्वतःच्या इंद्रियांना हे सांगितलेलं आहे. इंद्रियांना त्यांनी उपदेश केलेला आहे. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख. प्रत्येक इंद्रियांना त्यांनी भगवंताचं एक एक मुख बघायला सांगितलंय, भगवंताच्या गुण ऐकायला सांगितलंय. आणि मनाला सांगितलंय, मनात येते धाव घेई, राहे विठोबाचे पायी म्हटलेलं आहे. या मनाला काय सांगायचंय, की तू विठोबाच्या पायाजवळ राहा. म्हणजे काय होईल, सतत तुझी भक्ती, भगवंताविषयी तुझी भक्ती निर्माण होईल. आणि तुका म्हणे जीवा, नको सोडू या केशवा. आपल्या जीवाला काय सांगितलंय, आपल्यामध्ये जो आतमध्ये जो जीव आहे, त्या जीवाला सांगितलं की ह्या केशवाला सोडूच नको तू. म्हणून तुकोबारायांनी अभंगामध्ये सांगितलं की रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा सर्व काळ. हा मंत्र तुम्ही सतत जपा, असं तुकोबारायांनी सांगितलंय. तर या अभंगामध्ये तुकोबारा सांगतात, तुका आकाशामध्ये आलेले मेघ पाहून मोर नाचावायला लागवायचा आहे. कारण मोरांना नाचावायच लावावे हा मेघाचा स्वभाव आहे. खरी गोष्ट कोणालाच लपविता येत नाही. त्याप्रमाणे या अभंगामध्ये तुकोबारा सांगतात की आपला जो स्वभाव आहे तो स्वभाव बाहेर येतो, आणि या स्वभावाप्रमाणे आपण जे काय करतो. तर आज जवळजवळ आपण 145व्या नंबरचा जो अभंग आहे त्यापासून 150व्या अभंगापर्यंत आपण आलेलो आहोत. आणि आपण 150 अभंग आपले झालेले आहेत आणि वेळ झालेले आहेत, वेळेत संपवणं आपलं काम आहे. तर आता झालेली सेवा ही भगवंताच्या चरणी अर्पण करून, जे काय माझ्या मुखातनं जे चांगलं आलं असेल ते माझ्या सद्गुरूंचं आहे. आणि जे काय वाईट काही एखादा शब्द निघाला असेल तो माझा बुद्धीचा दोष समजून तुम्ही सगळ्यांनी मला त्याप्रमाणे माफ करावं. आणि झालेली सेवा ही भगवंताच्या चरणी, भगवान पांडुरंगाच्या चरणी आणि तुम्ही सगळ्या संत मायबापाच्या चरणी अर्पण करून आपण सेवेला विराम देऊ. आणि पसायदान घेण्याच्या आधी आपण तुकोबार यांचा भजन करू. तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आता विश्वात्मके देवे, येणे वागेज्ञ तोषावे, तो शोनी मद द्यावे पसाय दान हे. जे फळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. होता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिरी जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो देवांचिल तो तेला हो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेटो तया भूता, तुला कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे आलांछन, मातरंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे हो तू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण हो नीती लोकी. वजीवादी पुरके अखंडित, आणि ग्रंथोपजीवी. विशेष लोकाई, दुष्टा दुष्ट विजय होवावे. एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला,
येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. ओम सर्वे वै सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. हरि ओम. शांती शांती शांती. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी महाराज, आवाज येतोय का माझा? रामकृष्ण हरी. हो हो येतो. अतिशय सुंदर सेवा झाली आपली.